मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. नवीन नोंदणी म्हणजेच नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा नूतनीकरण म्हणजेच जो फॉर्म आहे तो रिन्यूअल करायचा असेल, नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा रिन्यूअल करायचा असेल तर आता तो मोफत करता येणार आहे. त्या संदर्भातला जो GR आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. काय GR आहे महत्त्वपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असेल किंवा नूतनीकरण असेल याकरिता भरावयाची जी काही नोंदणी आहे, नूतनीकरणाची फी आहे, ही निशुल्क करण्याबाबतचा हा GR पाहू शकता 13 ऑगस्ट 2025चा काढण्यात आलेला आहे. काय GR मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे ते समजून घ्या इथे. तर इथे पाहू शकता काय सांगितले आहे. राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत जी काही नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते, मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकरणाच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदणीत सक्रिय म्हणजेच जीवत बांधकाम कामगारांकरिता 29 विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना असेल, आरोग्यविषयी योजना असेल, आर्थिक सहाय्य विषयी योजना असेल, सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रवर्गातील करण्यात आलेली आहे, या वर्गवारीमध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्या संदर्भात सन 2020 पासून बांधकाम कामगाराची नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी जर पाहिलं तुम्ही तर इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात करणाऱ्या कामगाराची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी जी होती ती 25 रुपये होती या अगोदर. त्यानंतर इतके निर्धारित करण्यात आले होते आणि त्यानंतर शासन निर्णयाच्या संदर्भित क्रमांक 1 नीतील पत्रान्वये बांधकाम कामगाराची जी काही नोंदणी नूतनीकरण करण्याबाबतची शुल्काची रक्कम आहे ती 1 रुपये करण्यात आली होती. जी काही नवीन नोंदणी केल्यानंतर जेव्हा तुमचा फॉर्म मंजूर होतो त्यावेळेस 1 रुपया भरल्याशिवाय तो फॉर्म पुढे जात नाही, ते 1 रुपया करण्यात आली होती. आता यामध्ये सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याण मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक 6/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे आणि त्यानुसारच इथे जर तुम्ही पाहू शकता शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. यामध्ये सरळ सांगितलं आहे की जे काही नोंदणी आहे, नूतनीकरणाची फी आहे, नोंदणी शुल्क आहे ते करण्यास या शासन निर्णयात मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच जी काही फीज आहे ती आता माफ आहे, कोणतीही 1 रुपया सुद्धा भरायची गरज लागणार नाही. असा महत्त्वपूर्ण GR आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व बांधकाम कामगारांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.